घरात बेकायदा तब्बल 9 पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी अजित पाटील राहणार दहिसर मुंबई या 35 वर्षीय तस्कराला ठाणे वनविभागाच्या दक्षता पथकानं काल घोडबंदर रोड भागातून ताब्यात घेतले. त्याच्या तावड्यातून 9 पहाडी पोपट्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पाटील हा पहाडी पोपटांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्याच आधारे बनावट गिराईक पाठवून ठाणे वनविभागा परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्या पथकानं अजित याला फाउंटन हॉटेलजवळ काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतलं. सखोल चौकशीत त्याच्या घरातून मिळालेल्या 9 पोपटांपैकी 4 पोपटांचं उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान त्यांना रंगीत केलं जात असल्याचं या कारवाईच्या पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितलं. तसंच या घरात या पद्धतीनं पहाडी पोपट पाळणं हा गुन्हा असल्याची माहिती सणस यांनी दिली आहे. तस्करांच्या साथीदारांचा शोधही सुरू असून हे पहाडी पोपट आणखीन किती जणांना विकण्यात आलेत याबाबत वनविभाग अधिक तपास करत आहे. ॲक्च्युली इंडियन पॅराकिट्स आहेत, म्हणजे आपण त्याला मराठीत पहाडी पोपट म्हणतो, पण त्यापैकी काही इंडियन पॅराकिट्स जे आहे ते म्युटेशन करण्यात आलेले आहेत. म्युटेशन करण्यात आलेले ते रोजरिंग आहेत आणि काही अल्बिनो आहेत एक, आणि प्लम हेडेड चे 2 आहेत. असे एकूण 9 पॅराकिट्स आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. ती फक्त अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी हे पक्षीचा वापर केला होता आणि अजून आमची चौकशी चालू आहे. त्या चौकशी अंतर्गत अजून माहिती बाहेर येईल. नागरिकांना काय आव्हान असेल, मुख्य प्राण्यांना अशा प्रकारे सर्रास जे आहे पिंजऱ्यात ठेवतात किंवा त्यांची कैद किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होता असं कृत्य करतात? नागरिकांना आमचं असंच आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचे पोपट, मग ते पहाडी पोपट असतील किंवा म्युटेशन केलेले असतील, तर अशा कुठल्याही प्रकारचे पोपट किंवा इतर पक्षी जे की कायद्याने घरात ठेवणं चुकीचं आहे, असे कुठल्याही प्रकारचे पक्षी घरात ठेवू नयेत. तर असंच आपल्या घरात ठेवत असेल तर ते वन विभागाला कळवावे किंवा अन्य कुठे जर आपल्याला आढळले तर ते वन विभागाला कळवावं. वन विभाग त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करेल. कपड्यांनी भरलेला ट्रक हा ठाणेवरून गुजरात येथे जात असताना ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ट्रकमधील सर्व माल रस्त्यावर पसरला. परिणामी घोडबंदर मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रथम ठाण्याकडे येणारी मार्गिका मोकळी केली. त्यानंतर घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यात आला. त्यामुळे एक लेन सुरू करण्यात पोलिसांना यश आलं. तर रस्त्यावर पडलेला माल बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फेरीवाल्यांकडून अतिक्रमण विभागाच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या 2 गाड्यांचं नुकसान झाले, तर पालिकेचा एक कर्मचारी देखील जखमी झालाय. वागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर 16 या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहनं निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठा गाडीवर दगड मारण्यात आला. यामध्ये या गाडीची काच फुटली. प्रसंगावधान राखत गाडीच्या चालकानं गाडी सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला, तर फेरीवाल्यांकडून आणखीन एका वाहनाचंही नुकसान करण्यात आलं. ही घटना घडल्यानंतर उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी या संदर्भात
वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांनी पालिकेच्या या कारवाईचा विरोध केला असून कोणत्यातरी महिलेनं काढलेल्या व्हिडिओच्या आधारे पालिकेनं ही कारवाई केली असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आलाय. पालिका जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा आम्ही या ठिकाणी बसत नाही. आमच्याकडून पावत्या देखील फाडल्या जातात. पालिकेची कोणत्याही प्रकारची सूचना न देता ही कारवाई करण्यात आलं असल्याचं फेरीवाल्यांचं म्हणणं आहे. त्यांना सकाळची पावती त्यांनी आज घेतली. त्यांना जर कारवाई करायची होती त्यांनी इंटिमेशन द्यायला हवं होतं की तुम्ही इथे गाड्या लावू नका, 15 दिवस लावू नका लावू तुम्ही इथे गाड्या. पण हे नुकसान करून त्यांना काय मिळालं? चालू धंद्यात माझा नवरा माझा धीर चालू धंद्यावर काम करताना करून त्यांच्या जोरच प्लॅन डोक्यात पडला. आज जर त्यांचं तिथे काही कमी जास्त झालं असतं आयुक्तांनी भरून दिलं असतं, नसतं दिलं, टीएमसीनी नसतं दिलं ना. तुम्ही इंटिमेशन का, तुम्ही आजची पण पावती घेतली, तुम्हाला हप्ते पाहिजे असतात, तुम्हाला सगळं हवं असतं आमच्याकडून. येणार गाडीवरून चालू फुकट राहून जाणार. इथे जरा हे कारवाईला मुलं बसायची वेळ नेहमी माझ्या गाडीवर बसून फुकट चायनीज चाललंय. सध्या मी फुकट चायनीज दिले आणि हप्ते पण दिले त्यांना. आम्ही हप्ते दिले. मुलं ठेवतात ना ते लोक, हे थर्ड पार्टी वाले, त्या मुलांना सुद्धा आम्ही सगळं दिलेलं आहे. मी म्हणते या साहेबांनी पाठवलं करून आमच्याकडनं चालू धंदे असताना आमच्याकडून सगळं सामान खाल्लंय त्याने फुकटचं. आणि प्रत्येक सणासुदीला आमच्याकडनं हप्ते घेतात, मग कारवाई करण्याचं कारण काय? बरं तुम्ही आम्हाला सांगा. चालू सिलेंडर असताना आमचं चालू सिलेंडर आहे. आज मी तिथे उभी होती, त्या माणसाने मला हाताने धरून बाहेर काढलं. तेव्हा एका इकडेच्या दादाने बघितलं, तेव्हा साईडला ते धावत आले सगळे, तेव्हा ते सगळे धावत सुटले. कोणी कोणाला मारलेला नाहीये. मला पाडलं त्या लोकांनी खाली. आज सिलेंडर माझं चालू होता. तो कुठला होता? आज इथे सगळेजण इथे सगळे होते, ते सगळे मेले. आता त्याला जबाबदार कोण होतं? त्याला जबाबदार कोण होतं मला सांगावं पहिलं. त्याने मला ढकललं, मी पडली. माझा सिलेंडर मी चालू असताना बाजूला घेत होती, त्या मुलांनी मला ढकललं, मी खाली पडली. तेव्हा ही लोक पुढे धावले. सगळं वरून सगळं फ्लॅट मध्ये जे बांधलं होतं त्याला जबाबदार कोण होतं? त्याला जबाबदार ठाणे महानगरपालिका होतं का? आज जर सिलेंडर ब्लास्ट झाला तर आम्ही सगळे आमच्याबरोबर सगळी पब्लिक नेली असती. त्याला जबाबदार कोण होतं मला पहिलं सांगावं. आता तो त्यांनी त्यांच्या गाडीत सिलेंडर या माणसाने नेलेला, त्याच्यावरती कितीला पडलं असतं ते. आज त्यांचं काय ठरलेलं नसतं. ते येऊन एकाला सांगतात 2000 ला 3000 दे, तर 3000 जे असेल आम्ही सगळं. हो, एका गाडीसाठी 2000 महिन्याला घ्यायला कोणी एकच यायचं. त्याच्यामध्ये 2 सिलेंडर भरलेले आहेत. पूर्ण मध्ये येऊन गाडी साईडला घेतली. मी बोलते अहो काय सिलेंडर तरी काढू द्या. घरी बंद करून जस्ट घरी गेलेली मी. आणि एक आमचा फ्रँकी होता, जो त्याचा फ्रँकी बनवतो, त्या कामामुळे त्याचा हात फाटला गेलाय. तो आज हॉस्पिटलला, त्याचं रक्त ब्लड थांबत नाहीये. याच्यावर काय होणार? हे कोण याला जिम्मेदार आहे? आम्ही गेलो असतो ना, आम्ही गेलो असतो निघून. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग यांच्या कारवाईत ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205, 206 तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा 55,22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, सहायुक्त सुनील चव्हाण, प्रसाद सुर्वे, निलेश सांगडे यांनी परदेशातील अवैध मद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगानं ध्वनी कॉम्प्लेक्स येथे परदेशातील वाहींचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस.जे. जरांडे तसंच त्यांच्या सहकारी स्टाफनं खाजगी वाहनानं भिवंडी येथे जाऊन छापा मारला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशातील वाईनच्या 750 मिलीलिटरच्या 5,288 बाटल्या आढळून आल्या.
रमेंद्र कुमार रमाकांत तिवारी वय वर्ष 48 राहणार विलासशेठ चाळ किसन चौक शेलारगाव, रियाज अली अबिद वय वर्ष 55 राहणार भिवंडी या दुकलीला अटक करून परदेशातील वाईनच्या 750 मिलीलिटरच्या एकूण 5,288 बाटल्यांसह 55,22,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे आणि विजय धुमाळ तसंच जवान हनुमंत गाढवे, नारायण जानकर, केतन वझे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाट यांच्या पथकानं पार पडली. विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे निरीक्षक श्री शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये परदेशातील विशेषतः दक्षिण आफ्रिकेत तयार झालेली वाईन अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ध्वनी कॉम्प्लेक्स अनगाव वाडा रोड तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँडच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. 2 आरोपींना अटक केलेली आहे. टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर आम्ही हजर करणार आहोत. त्यांच्या तपासात आणखीन या सगळ्या बेकायदेशीर वाईनच्या इम्पोर्टमध्ये कोण अधिकारी किंवा त्यांचे मालक सामील असतील त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करणार आहोत. या प्रकारच्या बेकायदेशीर वाईनचा साठा, विदेशी मद्याचा साठा, देशी मद्याचा साठा जर कोणाला माहिती असेल तर सर्व नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयास किंवा मुंबई कार्यालयास गोपनीयरित्या माहिती कळवावी असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो. ज्यांनी ही माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या बेकायदेशीर व्यवसायांवर सक्त कारवाई केली जाईल हे या निमित्ताने मी आश्वस्त करू इच्छितो.